नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे सिन्नर तालुक्यातून। बोंधू अशोक खरात न्यायालयाच्या आवारातून जात असताना कॅमेऱ्यासमोर आला आणि फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला असं काही बोलला की ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। सिन्नरमधील गाजलेल्या जमीन फसवणूक प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला सिन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला आज न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं। पोलीस कोठडी दरम्यान आर्थिक व्यवहार आणि बनावट कागदपत्रांबाबत सखोल तपास करण्यात आला असून त्याची माहिती न्यायालयासमोर ठेवण्यात आली आहे। दरम्यान न्यायालयाच्या आवारातून नेत असताना एका फोटोग्राफरने त्याचे फोटो काढले। यावेळी खरातनं त्याला उद्देशून फोटो काढता काढता सगळं आयुष्य गेलं तुझं अशी प्रतिक्रिया दिली आणि तो थेट गाडीत जाऊन बसला। या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते। सिन्नरमधील या प्रकरणानं आता नवं वळण घेतलेलं आहे। पुढील सुनावणीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय।